ही 4 पॉइंटची चेकलिस्ट तुम्हाला करिअरमध्ये स्टॅग्नंट होण्यापासून वाचवेल, फास्ट ग्रो करायला मदत करेल. नंबर 1, तुम्ही पण तुमचा एक्सपिरियन्स वर्षांमध्ये मोजता का? मी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये 5 वर्ष काम केलं, या गोष्टीने फरक नाही पडत. तर त्या 5 वर्षांमध्ये मी काय शिकलोय, किती स्वतःला अपग्रेड केलंय आणि माझी कॅपेबिलिटी 5 वर्षानंतर काय आहे यावरून माझी ग्रोथ ठरणार असते. एक्सपिरियन्स वर्षांमध्ये नाही तर आपल्या स्किल्स मध्ये मेजर करायला स्टार्ट करा. नंबर 2, नेटवर्किंग फेल्युअर. मी खूप अशी लोक बघितली जी 5-5 आणि 7-7 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, पण जेव्हा त्यांना स्विच करायचं असतं तेव्हा त्यांचे 4 कॉन्टॅक्ट पण ओळखीचे नसतात. कितीही Naukri.com, लिंक्डइन किंवा अजून कुठले ऍप वगैरे आलेले असतील ना, तरी सुद्धा आज पण सगळ्यात जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीज ह्या रेफरन्स मधूनच मिळत असतात. त्यामुळे नेटवर्किंगचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. चांगली आणि रिसोर्सफुल लोक नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील, याविषयी नेहमी खबरदार राहा. नंबर 3, खूप लोकांना करिअरच्या सुरुवातीच्या 3-5 वर्षांच्या आतमध्येच कम्फर्ट झोन मध्ये अडकतात. चांगली कंपनी आहे, लिव्हज मिळतात किंवा फ्रेंड सर्कल चांगलं झालंय, असे हजार कारण त्यांच्याकडे असतात ज्यामुळे ते कम्फर्ट झोन मध्ये अडकून बसतात आणि ग्रोथ कडे स्वतःचे लक्ष देत नाही. पण करिअरच्या पहिल्या 10-1 वर्षांमध्येच ग्रोथ होते, त्यानंतर कम्फर्ट झोन वगैरे या सगळ्या गोष्टी तर आपल्यासाठी आहेत. नंबर 4, ते ना मार्केटचं काहीच नॉलेज घेत नाही. आपण जे काही काम करतोय त्याच्यासाठी मार्केटमधल्या मोठ्या कंपनीज किती पे करतायत, ऍव्हरेज सॅलरी काय मिळते त्या रोलसाठी, या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्षच नसतं. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, ते स्वतःची आणि स्वतः करत असलेल्या कामाची कधी योग्य व्हॅल्यूज करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना ती व्हॅल्यू समोरून कोणी देत पण नाही. या काही मिस्टेक्स करिअरमध्ये जर अवॉइड केल्या ना, तर करिअरमध्ये फास्ट ग्रो करणं आणि फायनान्शियली सुद्धा फास्ट ग्रो करणं पॉसिबल आहे.